नमस्कार. आज आपण बघणार आहोत गर्भामधील बाळाची हालचाल. गर्भामधील बाळाची हालचाल हा बाळाची तब्येत सांगणारा सगळ्यात महत्त्वाचा संकेत आहे. त्यामुळे प्रत्येक आईने बाळाच्या हालचालीचा काउंट ठेवला पाहिजे. तर बाळाची हालचाल नेमकी बघायची कशी? त्यासाठी 2 पद्धती आहेत. सगळ्यात महत्त्वाची पद्धत सकाळी नाश्त्यानंतर, दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर डाव्या अंगावर होऊन पोटावर हात ठेवून मिनिमम 1 तासासाठी बाळाच्या हालचाल मोजायच्या. 3 बाळाच्या हालचाली त्या 1 तासामध्ये जाणवल्या, तर ते अर्थातच नॉर्मल आहे. दुसरी पद्धत म्हणजे दिवसात 12 तासामध्ये 10 पेक्षा जास्त बाळाच्या हालचाली जाणवल्या पाहिजे. जसं-जसं बाळ मोठं होतं, तसं-तसं पूर्ण बाळाला गर्भाशयामध्ये फिरता येत नाही. त्यामध्ये तुम्हाला फक्त बाळाच्या हालचाली जाणवतात. जर नेहमीपेक्षा बाळाच्या हालचाली कमी जाणवत असतील किंवा बाळ शांत आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर काय करायचं? सगळ्यात पहिले जर तुम्ही काही खाल्लेलं नसेल, तर खाऊन घ्यायचं. किंवा तुम्ही ग्लुकोजचं पाणी सुद्धा पिऊ शकता. त्यानंतर डाव्या अंगावरती झोपून बाळाच्या हालचाली मोजायला सुरुवात करा. त्यामध्ये जर तुम्हाला बाळाच्या हालचाली कमी जाणवत असतील किंवा जाणवतच नसतील, तर तेव्हा तुम्हाला डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही डॉक्टरांना व्हिजिट करता, तेव्हा तुमच्या प्रेग्नन्सीचा कोणता महिना सुरू आहे, त्यानुसार डॉक्टर सोनोग्राफी किंवा NST करतात. अशा सगळ्या कंटेंटसाठी फॉलो करा. थँक